भाजपने दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यानं अजित पवार नाराज। काल दिल्लीत अजित पवार आणि अमित शहांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केल्याची माहिती। तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना अजित पवार अलिप्त राहिल्यानं भाजप देखील नाराज असल्याची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर। सुप्रीम कोर्टात होणारी 20 नोव्हेंबरची सुनावणी तब्बल 25 दिवसांनी पुढे ढकलली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट। बैठकीत मराठा आरक्षणात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करण्याची मागणी। बिहार सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवण्यात यावी, काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची मागणी। तर हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारनं राज्यात आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत पावलं उचलावीत असंही ते म्हणाले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आज मुंब्र्यातील शिवसेना शाखेला भेट। त्यामुळे ठाकरेंच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मुंब्रा आणि रेतीबंदर परिसरात बॅनरबाजी। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय पोळी भाजण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न, मात्र महाराष्ट्रातील जनता ही ती पोळी भाजू देणार नाही, प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला। शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वारंवार होणाऱ्या भेटीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून नाराजी व्यक्त। या सोयीस्कर राजकारणामुळे जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याचं वक्तव्य। गजानन कीर्तीकरांकडून पक्षाला दगाफटका शक्य, रामदास कदमांचा हल्लाबोल। मुलाविरोधात खरोखरच लढणार असाल तर तिकीट घ्या, कदमांचा सल्ला। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा ईडीचा समन्स। कोविडमधील बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी 23 नोव्हेंबरला चौकशी। आमदार संजय गायकवाड यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ते लोकसभेची तयारी करतायत का, असा सवाल उपस्थित। जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर राहू, लक्ष बुलढाणा जिल्हा, अशा आशयाची पोस्ट। दीपोत्सवावरून मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला। मुंबईत एक दीपोत्सव सलीम जावेद यांच्या उपस्थितीत सुरू झाला, मात्र आम्ही मराठी कलाकारांना घेऊन दीपोत्सव करतो, असा टोला। उच्च न्यायालयानं 8 ते 10 वेळेतच फटाके फोडण्यास मुभा। बांधकाम ठिकाणाच्या डेंबरीची वाहतूक करणाऱ्यांवर 19 नोव्हेंबरपर्यंत बंदी कायम। ऐन दिवाळीतही मुंबईकरांना मेगा ब्लॉक। उद्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहारसह हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी असा ब्लॉक। दादरची बाजारपेठ दिवाळीच्या साहित्याने सजली। दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील बर्गेवाडी येथे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं नाफेडच्या माध्यमातून चणा डाळ वाटप। रात्री उशिरापर्यंत नागरिकांना चणा डाळ घेण्यासाठी गर्दी। मुंबईसह राज्यातील प्रदूषणाच्या स्थितीवर चिंता व्यक्त। उच्च न्यायालयानं मुंबईची दिल्ली होऊ देऊ नका, अशा शब्दात राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला सुनावलं। मुख्य न्यायमूर्तींकडून फटाके फोडण्यावरही निर्बंध। मुंबईत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून बांधकाम थांबवण्याचा निर्णय। अटी आणि शर्तीचे पालन न करणाऱ्या शहरातील 25 इमारतींचं बांधकाम थांबवण्याचे आदेश। वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पनवेल पालिकेकडून अनोखा प्रयोग। सायन पनवेल महामार्गावरील टोल नाक्यावर येणाऱ्या 4 चाकी गाड्यांवर पाण्याचे फवारे मारून गाड्यांवरील धूळ कमी करण्याचा प्रयोग। अवकाळी पावसामुळे वायू प्रदूषणात घट। कुलाबा, मालाड, सिद्धार्थनगर परिसरातील हवेमध्ये सुधारणा, मुंबईकरांना काहीसा दिलासा। वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या 2460 वाहनांवर कारवाई। सायलेन्सर्समध्ये अनधिकृत बदल करण्यात आलेल्या 449 वाहनांवर कारवाई। बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिवहन निर्वाण दिनी मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी। काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी।
आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नांना यश, काळंबावाडी धरणातून कोल्हापूरला पाणी, कोल्हापूरकरांचे अभ्यंगस्थान आता पाईपलाईनच्या पाण्यानेच होणार. मराठा समाजाचा वाटोळ करणाऱ्यांची नावं 24 तारखेला सांगणार, मनोज जरांगेंचा इशारा. तर मीडियाशी संवाद साधताना जरांगे आक्रमक. कोल्हापुरातील शाहूवाडीत 4994 कुणबी नोंदी सापडल्या, तहसीलदार रामलिंग चव्हाणांची माहिती. बारामती 40 गावांच्या तपासणी, 400 पेक्षा जास्त कुणबीच्या नोंदी. कुणबी नोंदीचे रेकॉर्ड तपासणीचे काम युद्ध पातळीवर सुरू. 20 नोव्हेंबरला जरांगे पाटील रायगडच्या दौऱ्यावर, 25 ते 30 एकर जागेत खोपोलीत सभा घेणार. सिकंदर शेख यांना यंदाचा महाराष्ट्र केसरीचा बहुमान. अंतिम सामन्यात गादी विभागात शिवराज राक्षेला आसमान दाखवत पटकावली गदा. सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावल्यानंतर सोलापुरातील मोहोळमध्ये पेढे वाटून जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गहू, आटा आणि तांदळाच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल. 2.85 लाख टन गहू तर 5.180 टन तांदूळ खुल्या बाजारात आणि यामुळे सामान्यांना मोठा दिलासा. धारावी पुनर्वसन प्रकल्पातील 500 कोटी म्हाडाला परत. म्हाडानं धारावी पुनर्वसन प्रकल्पाला रेल्वेची जागा संपादित करण्यासाठी स्वनिधीतून 200 कोटी आणि महाराष्ट्र निवारा निधीतून 300 कोटी दिले होते. मुंबईतील खारकोपर ते उरण लोकल सेवेला रेल्वे बोर्डाची मंजुरी. सुरुवातीला या मार्गावर लोकलच्या 40 फेऱ्या चालवण्याची परवानगी देण्यात आली आणि यामुळे उरणवासियांना दिलासा. डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसराचा कायापालट होणार. या सुशोभीकरणाच्या कामाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2024 मध्ये होणाऱ्या तसंच विविध स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर. उमेदवारांना परीक्षांची तयारी योग्य रीतीने करता येण्यासाठी हे वेळापत्रक जाहीर. केंद्र सरकारकडून देवदूत योजनेअंतर्गत 15,000 रुपये देण्यात येणार. अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत रुग्णालयात नेणाऱ्यांना हे पैसे देण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरातील अत्यावश्यक सेवा पुरवणारे 90 कर्मचारी अचानकपणे संपावर. शहरातील पाण्याची सेवा कोलमडली. आयुक्तांकडून संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय. विना अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यासाठी 31 डिसेंबरची डेडलाईन. त्यासाठी 1100 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्याचा शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा निर्णय. नवी मुंबईत सोलर हायमास्ट बसवण्याचा निर्णय. त्यामुळे रात्री कामावर जाणाऱ्यांना मोठा दिलासा. नवी मुंबई महापालिकेच्या वीज बिलात कपात होणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रेंची माहिती. मूडीज इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस कडून 2023-24 या वर्षासाठी अर्थव्यवस्था विकास दर 6.7% कायम. तर 2024-25 आणि 25-26 या वर्षासाठी विकास दर 6.1 तर 6.3% राहण्याचा अंदाज. एअर इंडियाकडून 470 नव्या विमानांची ऑर्डर. ही विमानं पुढील 18 महिन्यात टप्प्याटप्प्यानं दाखल होणार. एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती. कोल इंडियानं सप्टेंबर अखेरीस संपलेल्या तिमाहीत 6,800 कोटी रुपयांचा नफा. गेल्या वर्षीपेक्षा त्यात 12.5% वाढ. कंपनीचा महसूल 10% वाढून 32,776 कोटी रुपयांवर. 3,500 रुपये पहिली उचल आणि गतवर्षीचा दुसरा हप्ता न दिल्यास ऊस वाहतूक करणारी वाहनं पेटवू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. वाशिम जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश. 46 मंडळांना कंपनीकडून पीक विमा मिळणार. पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम देण्यात येणार. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री हसन मुश्रीफांना काळे झेंडे. शिरोळ तालुक्यातील चिपरी पाटा येथे मागण्यांसाठी आंदोलन.
वाशिममध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं गोंधळ आंदोलन. वाशिम जिल्ह्याला दुष्काळ जाहीर करावा, तसेच पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांच्या खात्यात 25% रक्कम जमा करावी या मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे आंदोलन. गरिबांची दिवाळी आनंदात साजरी होण्यासाठी त्यांना कपडे आणि फराळाचं वाटप. वर्धा सोशल फोरम आणि दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीनं हा उपक्रम. चाळीसगाव तालुक्यातील उसाच्या शेतात बिबट्याचे 2 बछडे आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बछडे आणि आईची भेट घडवून आणण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न. मुंबईतील विलेपार्लेतील नेहरू रोड परिसरातील न्यू पूनम बाग इमारतीला आग. आगीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू. पुणे बंगळुरू महामार्गावर कात्रज परिसरात 4 वाहनांचा अपघात. कंटेनरने लक्झरी बस टेम्पो कारला धडक दिल्यानं भीषण अपघात. यात 2 जण गंभीर जखमी. वर्ध्यातील अजंजरामध्ये पोटच्या मुलानंच मित्राच्या मदतीनं केली वडिलांची हत्या. मृत पित्यानं 2 वर्षांपूर्वी स्वतःच्या लहान मुलाची हत्या केल्याचंही पोलिसांच्या तपासातून समोर. दिल्लीकरांना वाहन चालवण्यासाठी तुर्तास दिलासा. 13 ते 20 नोव्हेंबर दरम्यान लागू होणारी समविषम योजना सध्या लागू होणार नाही. पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारल्यानं हा निर्णय. ससूनचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर ललित पाटील प्रकरणाचा ठपका. संजीव ठाकूर यांच्यासह डॉक्टर देवकाते दोषी आणि त्यामुळे ठाकूर यांना पदमुक्त तर डॉक्टर देवकाते निलंबित. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयल ऑस्टिन यांची घेतली भेट. बैठकीत विविध विषयांवर चर्चा. जर्मनीतील बर्लिनच्या रस्त्यांवर दिवाळी. सोमानी कुटुंबांकडून दिवाळीचा जल्लोष. जर्मनीच्या बर्लिनमध्ये 18 नोव्हेंबरला दीपोत्सव. मराठी मित्र बर्लिनच्या वतीनं दिवाळी साजरी होणार. भारताचा कट्टर शत्रू म्हणून ओळखला जाणारा लष्कर-ए तोयबाचा दहशतवादी अकरम खानची हत्या. पाकिस्तानच्या बाजोरमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून केला खात्मा. वनडे वर्ल्ड कप सुरू असताना आयसीसीने एक मोठा निर्णय. श्रीलंका क्रिकेट बोर्डावर आयसीसीनं निलंबनाची कारवाई. आयसीसीच्या बैठकीत निर्णय.